नमस्कार. मी गणेश खेडकर. स्पेसच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आता स्पेसच्या वतीनं जी इंटिग्रेटेड बॅच सुरू होत आहे, त्या इंटिग्रेटेड बॅच मधील GS1 या पेपर मधील मॉडर्न हिस्ट्री या पोर्शनचं ती बॅच कशी असेल त्याच्याविषयी आज आपण इथं डिस्कस करणार आहोत. आता GS1 मध्ये दोन सब्जेक्ट आहेत, एक तर हिस्ट्री आहे आणि जॉग्राफी आहे. हिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यात 60 क्वेश्चन असतात, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स असतो. आता त्या हिस्ट्री मधला जर आपण बघितलं, आता आपण इथं सगळा सिलेबस डिस्कस करू, आपण कुठले कुठले पॉइंट कव्हर करणार आहोत ते मी इथं सांगतो. फक्त सुरुवातीला एकच गोष्ट सांगतो, त्या सिलेबस मधला 1.11 म्हणजे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हा जो टॉपिक आहे, जो तुम्ही बहुतेक लोकांनी केलेला नसेल. आणि दुसरा जो टॉपिक आहे 1.13 कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र एन्सेंट टू मॉडर्न, हा जो टॉपिक आहे, हे टॉपिक सोडता बाकी सगळी हिस्ट्री तुम्ही आजपर्यंत कधी ना कधी केलेली असते, अगदी शाळेपर्यंत असेल किंवा आता सुद्धा प्रिलिम कंबाईन प्रिलिम असू द्या किंवा राज्यसेवा प्रिलिम असेल, याची तयारी करताना केलेली असेल. आता आपण काय करू, सुरुवातीला हा सिलेबस एक एक टॉपिक बघूयात आणि मग पुढं त्याच्यावर बोलूयात. पहा, आताच मी म्हटलं तसं आपण आता सिलेबस डिस्कस करूयात. जनरल स्टडीज 1 हिस्ट्री आणि जिओग्राफी या पेपरमध्ये दोन सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. त्याला टोटल मार्क्स 150 आहेत आणि वेळ 2 तासाचा, म्हणजे 120 मिनिटात तुम्हाला 150 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. त्याच्यात आपल्याला हिस्ट्रीला साधारण 60 क्वेश्चन विचारले जातात. 90 क्वेश्चन मग जिओग्राफी आणि ॲग्रीचे वगैरे विचारले जातात. आता आपण एक एक करून त्याच्यातले जे हिस्ट्रीचे टॉपिक आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत, लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत, ते पाहूयात. पहा, 1.1 मध्ये काय म्हटलंय, जी काही इस्टॅब्लिशमेंट ऑफ द ब्रिटिश रूल इन इंडिया, ब्रिटिशांचं भारतातली जी काही सत्ता स्थापन आहे त्याच्या संदर्भातलं मेन्शन केलेलं आहे. या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहोत, ज्या काही रिजनल पॉवर होत्या, म्हणजे पेशवे असतील, हैदर अली असेल किंवा निजाम असेल आणि इतर कुठल्या पॉवर असतील, त्यांच्याशी ब्रिटिशांची सत्ता स्थापन होताना जे काही संघर्ष झालेले आहेत, त्या संघर्षाचा आपण इथं आढावा घेणार आहेत. अगदी 1857 पर्यंत सगळा कालावधी आपण या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत. आता 1.2 याच्यात काय म्हटलंय, मॉडर्न इंडिया, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया म्हटलेलं आहे. मग त्याच्यात शिक्षण आलं, वृत्तपत्र आलं, रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफ या दळणवळणाच्या सगळ्या सामग्री आल्या. आणि दुसरा त्याच्यातला एक जो सब पॉइंट आहे तो सोशिओ रिलिजियस रिफॉर्म, म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणा ज्या आहेत, त्या सामाजिक धार्मिक सुधारणा इथं आपण बघणार आहोत. मग त्या शिक्षण व्यवस्थेत मग आपण काय बघणार आहोत, जे तुमचं हंटर कमिशन असेल किंवा त्याच्यापूर्वी आलेला वुड्स डिस्पॅच असेल, त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या वेळी आलेला अ, राधाकृष्णन आयोग असेल, त्याच्यानंतरचा कोठारी आयोग असेल, हे सगळे तिथं आपण डिस्कस करणार आहोत. मग प्रेस, आता ह्या वृत्तपत्राचा हा जो घटक आहे याच्यात आपल्याला प्लेन क्वेश्चन विचारले जातात. वृत्तपत्र आणि ते कोणी सुरू केलंय किंवा कधी सुरू झालंय, किंवा एखाद्या समाजसुधारकानं सुरू केलेल्या वृत्तपत्रांची सिक्वेन्स विचारली जाते, ते आपण कव्हर करणार आहोत. 1.3 मध्ये काय मेन्शन केलंय, रेनेसान्स एरा, म्हणजे प्रबोधनाचा काळ. प्रबोधनाच्या काळामध्ये मग ख्रिश्चन मिशनऱ्यांशी आलेला संबंध जो आहे, किंवा ब्रिटिशांचे शिक्षण व्यवस्थेचा भारतात झालेला जो काही परिणाम असणार आहे, या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. याच्यात मग आपल्याला एक ओरिएंटलिस्ट आणि अँग्लिशिस्ट असा एक वाद पाहायला मिळतो, म्हणजे शिक्षण कुठल्या पद्धतीने द्यायचं, ते तो वाद आहे. आणि मग त्याच्यात कुठले विचारवंत कुठल्या बाजूला होते, या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. दुसरा पॉइंट आहे जो बघा 1.2 मध्ये म्हटलंय सोशिओ रिलिजियस रिफॉर्म, ते इथं जास्त स्पष्ट केलंय. मग त्यातला आपण काय बघणार आहोत, ब्राह्मो समाज जो राजा राममोहन रॉय यांचा आहे, प्रार्थना समाज, मग त्यात दादोबा पांडुरंग किंवा आत्माराम पांडुरंग किंवा इतर व्यक्ती असतील ते, सत्यशोधक समाज महात्मा फुले यांचा, आर्य समाज, रामकृष्ण मिशन आणि थिओसॉफिकल सोसायटी, अॅनी बेझंट आणि मॅडम ब्लावस्की, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं पाहणार आहोत. मग त्याच पॉइंटला आणखी त्यांनी सब पॉइंट काय केलाय, की इतर धर्मातल्या ज्या काही सुधारणा चळवळी आहेत, म्हणजे शीख धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल किंवा दलित डिप्रेस क्लास मिशन असेल, या संदर्भातल्या ज्या काही रिफॉर्म आहेत, त्यांच्या संघटना असतील, त्यांच्यातले नेते असतील महत्वाचे, त्यांचे जे काही वृत्तपत्र वगैरे त्यांनी सुरू केलेले असतील किंवा एखादी शिक्षण संस्था सुरू केलेली असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्याच्या पुढे जर गेलो तर आपण 1.4 मध्ये काय म्हटलंय बघा, इंडियन इकॉनॉमी अंडर कोलोनियल रूल, म्हणजे वसाहतकालीन कालावधीत
भारताची अर्थव्यवस्था कशी होती, मग या संदर्भातला सगळा इथं उल्लेख केलेला आहे. मग इथं बघा, ड्रेन ऑफ वेल्थ किंवा द ड्रेन थेअरी ऑफ दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती निस्सारणाचा जो सिद्धांत आहे, मराठीत आपण त्याला संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत म्हणतो, ते म्हटलेला आहे. किंवा ब्रिटिशांनी मग त्यावेळेस आपले जे हस्तउद्योग होते किंवा कुटीर उद्योग होते किंवा पारंपरिक उद्योग होते ते नष्ट करून कसं यांत्रिकीकृत साम्राज्य पसरवलं होतं, या संदर्भातल्या इथं सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत. शिवाय ब्रिटिश आल्यानंतर भारतीय शेतीवर जो काही परिणाम झाला तोही आता इथं आपण अभ्यासणार आहोत. मग याच्यात आपल्याला वेगवेगळे लोक आहेत. मग रानडे असतील किंवा गोखले असतील, दादाभाई नौरोजी, आर.सी. दत्त असतील, हे सगळे समाजसुधारकांचे किंवा अर्थतज्ञांचे विचार आपण इथं अनुभवणार आहोत किंवा त्यांचे अभ्यासणार आहोत आणि किंवा त्यांचे पुस्तकं असतील, त्या सगळ्या इथं आपण गोष्टी पाहणार आहोत. 1.5 काय म्हटलंय, इमर्जन्स आणि ग्रोथ ऑफ इंडियन नॅशनलिझम. आता ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी राज्य केलं, ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी चालू केल्या, जो प्रबोधनाचा काळ सुरू झाला, याच्यामुळे भारतातील व्यक्तीचा जो राष्ट्रवाद जागा झालेला आहे, त्या राष्ट्रवाद कसा होता आणि त्याची वाढ कशी झाली, याच्या संदर्भातला आपण डिटेल इथं अभ्यास करणार आहोत. मग जे काही भारतीय लोकांनी ज्या काही संघटना किंवा जे प्रेस वृत्तपत्र सुरू केलेले आहेत, शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत, इथं सगळ्या बघणार आहोत. मग आपली डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, इथं आपण अभ्यासणार आहोत त्या सगळ्या संस्था. मग इथंच त्यांनी मेन्शन केलंय 1857चा उठाव, तोही आपण बघणार आहोत. याच्यावर एक फिक्स क्वेश्चन विचारला जातो. मग INC इंडियन नॅशनल काँग्रेसची जी स्थापना झाली आणि तिचा कार्यकाळ कसा होता, मग त्यातले जहाल, मवाळ, गांधी युग, हे सगळं कार्यकाळ आपण इथं अभ्यासणार आहोत. होम रूल मुवमेंट एक आहे, जे लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी दोघांनी सुरू केलेली होती वेगवेगळ्या वेळी, ती बघणार आहोत. त्याच पॉइंटमध्ये त्यांनी आपल्याला काही महत्वाच्या पर्सनॅलिटी आहेत, जे राष्ट्रीय नेते आहेत. उदाहरणार्थ बघितलं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता किंवा बाल गंगाधर टिळक, महात्मा गांधी, इतक्या सगळ्यांचा आपण किंवा आणखी जे काही असतील ऑदर्स पण म्हटलेलं आहे. मग त्याच्या सप्लिमेंटरी जे असतील ते आपण सगळ्या तिथं डिस्कस करणार आहोत. पुढचा पॉईंट बघा, 1.6. याच्यात काय म्हटलंय, फेमस मुवमेंट अगेन्स्ट ब्रिटिश गव्हर्नमेंट. ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध ज्या काही प्रसिद्ध चळवळी होत्या त्या आपण बघणार आहेत. मग त्यातला शेतकरी चळवळी असतील, आदिवासी चळवळी असतील, मग त्याच्यात त्यांनी विशेष उल्लेख केलेले राघोजी भांगरे असतील, उमाजी नाईक असतील, या सगळ्या आपण बघणार आहोत. किंवा ज्या काही क्रांतिकारी चळवळी होत्या, म्हणजे वासुदेव फडके किंवा अभिनव भारत, स्वातंत्र्यवीर सावरकरांची, बंगाल आणि पंजाब मधल्या क्रांतिकारी चळवळी, या सगळ्या गोष्टी आपण इथं अभ्यासणार आहोत. मग त्याच पॉइंटमध्ये एक केलंय की जे साम्यवादी लोक होते, जे डावे लोक होते, त्यांचे जे काही फ्रीडम स्ट्रगल मधला जो काही रोल होता, तो सगळा रोल आपण इथं अभ्यासणार आहोत. काँग्रेस सोशलिस्ट पार्टी जी होती किंवा ट्रेड युनियन मुवमेंट आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो, तो आपण इथं अभ्यासणार आहोत. आता आपण फक्त ओझरचं एक एक गोष्ट बघतोय, काय काय आपण अभ्यासणार आहोत. मग ऍक्च्युअल जेव्हा आपण टीचिंग सुरू होईल आपलं, त्यावेळेस ते डिटेलच डिस्कस केलं जाणार आहे. बघा, 1.7 नंबरच्या टॉपिक मध्ये काय म्हणलंय, नॅशनल मुवमेंट इन गांधीयन इरा. गांधीच्या काळात जी काही राष्ट्रीय चळवळ होती, तिचा रोल काय होता, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यतेविषयीचा अस्पृश्यता या समस्येविषयीचा जो दृष्टिकोन होता, त्याच्याविषयीचं सगळं मेन्शन केलेलं आहे. इथं खूप महत्वाच्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. इथं काय, नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजे असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, काँग्रेसचं जे फैजपूर अधिवेशन, ग्रामीण भागात झालेलं पहिलं अधिवेशन म्हटलं जातं, किंवा वैयक्तिक सत्याग्रह, छोडो भारत चळवळ, इत्यादी सगळ्या गोष्टी आपण इथं अभ्यासणार आहोत. आणि गांधीजींचा अस्पृश्यतेचा जो लढा आहे तोही इथं आपण अभ्यासणार आहोत. त्यात दुसरा जो सब पॉइंट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अप्रोच टू प्रॉब्लेम ऑफ अनटचेबिलिटी. आंबेडकरांचा अस्पृश्यतेविषयीचा दृष्टिकोन, मग त्याच्या संदर्भातल्या ज्या काही आंबेडकर पूर्वी ज्यांनी दलित सुधारणा चळवळी केल्या, आणि आंबेडकरांचा काळ, आणि आंबेडकरांनंतर ज्या दलित सुधारणा चळवळी झाल्या, या सगळ्या घडामोडी आपण इथं पाहणार आहेत. मग ते वेगवेगळे, मग इथं बघा युनियनिस्ट पार्टी म्हटलंय किंवा कृषक प्रजा पार्टी असेल. आता इथं एक मेन्शन केलंय, महिलांचा राष्ट्रीय चळवळीतला सहभाग, हा आपल्याला एक आयोगानं पर्टिक्युलरली मेन्शन करून दिलेला घटक आहे, आणि मग तो आपण तिथं बघणार आहोत. 1.8 मध्ये काय म्हटलंय, कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट अंडर ब्रिटिश मुवमेंट. म्हणजे जे काही तुमचा 1909चा कायदा, 1919चा, 1935चा किंवा त्याच्या पूर्वीचे कायदे आहेत,
हा जनरली तुमचा लक्ष्मीकांतचं पुस्तक अभ्यास करताना पॉलिटी वन मध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये तिथेही कव्हर होतं. आणि आपण याचं हिस्ट्रीच्या अँगलने काय अप्रोच आहे तेही इथं ऍड करणार आहोत. 1.9 मध्ये काय म्हटलंय, ग्रोथ ऑफ कम्युनलिझम अँड पार्टिशन ऑफ इंडिया, म्हणजे सांप्रदायिकची वाढ होणं आणि भारताची फाळणी होणं, हे सगळे पॉइंट इथं मेन्शन केलेले आहेत. मग याच्यात काय म्हटलंय, सर सय्यद अहमद खान, अलीगड मुवमेंट, मुस्लिम लीग, अली ब्रदर्स, इक्बाल, मोहम्मद इक्बाल आणि जिना यांचा रोल जो काय असेल तो, किंवा हिंदू महासभा यांचा रोल, या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. मग पुढचा टॉपिक आहे 1.10. याच्यात काय म्हटलंय, टुवर्ड द ट्रान्सफर ऑफ पॉवर, म्हणजे ब्रिटिशांनी भारतीय लोकांकडे जी सत्ता हस्तांतर केलेला आहे त्याच्याविषयीचा मुद्दा मेन्शन केलेला आहे. मग ऑगस्ट ऑफर असेल, क्रिप्स मिशन, वेवेल प्लॅन, कॅबिनेट मिशन ज्यालाच आपण त्रिमंत्री योजना म्हणतो, माउंट बॅटन प्लॅन आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, या सगळ्या गोष्टी आपण तिथं अभ्यासणार आहोत. एक एक करत त्यातले मुद्दा. मुळात हा जो एरिया आहे या एरियावर डायरेक्ट सिक्वेन्स सिक्वेन्स विचारली जाते, म्हणजे कुठली चळवळ आधी सुरू झाली, मग ह्या सगळ्या गोष्टी त्या आपण बघणार आहोत. आता मी सुरुवातीला जसं म्हटलं होतं तसं आपल्यासाठी फक्त नवीन गोष्ट ज्यांनी प्रिलिम केलेली आहे, प्रिलिमला हिस्ट्री केलेली आहे, मॉडर्न हिस्ट्री, त्यांच्यासाठी नवीन गोष्ट फक्त एवढे 1.11 आहे. स्वातंत्र्यानंतरचा जो भारत आहे त्या घडामोडी ज्या काही आहेत त्या सगळ्या आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. जनरली याच्यावर एक 10 क्वेश्चन येतात, मग तो आपण कव्हर करणार आहोत. मग फाळणीचे जे काही परिणाम झाले, किंवा जे काही संस्थानांचं विलिनीकरण झालं, राज्यवार किंवा भाषावार प्रांतरचना झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, किंवा आंतरराष्ट्रीय बाबतीत भारताचा रोल काय होता, जे की आपण अलिप्तवादी चळवळ म्हणतो, पंडित जवाहरलाल नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, किंवा कृषी क्षेत्रात झालेला प्रगती, इतर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत पोस्ट इंडिपेंडन्सच्या, त्या सगळ्या आपण इथं कव्हर करणार आहोत. याच्या बाबतीत निश्चिंत राहा, इथं जे काही गोष्टी कव्हर करायच्या त्या आपण सगळ्या इथं कव्हर करणार आहोत. पुढचा बघा 1.12 जो आहे, सिलेक्टेड सोशल रिफॉर्मर्स ऑफ महाराष्ट्र, भारताचे महाराष्ट्रातले जे निवडक समाज सुधारक आहेत त्यांच्याविषयीचा आपण सगळा इथं अभ्यास करणार आहोत. इथं मग खूप सारे लोक दिलेले आहेत, म्हणजे बघा महात्मा फुले आहेत, आगरकर आहेत, रानडे आहेत, ठाकरे आहेत, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे आहेत, राजश्री शाहू महाराज आहेत, बाळशास्त्री जांभेकर आहेत, विष्णूशास्त्री चिपळूणकर, हे जे समाज सुधारक आहेत यांचा अतिशय डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. हा टॉपिक आपल्याला प्रिलिमला सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि इथं आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. म्हणजे ह्या जे समाज सुधारकाचा पॉइंट आहे इथे आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. ते कसे घ्यायचे, मग ते आपण कसं कव्हर करणार आहे ते लेक्चरच्या वेळेस आपण डिटेल कव्हर करणार आहोत. आणि 1.13, 1.11 आणि 1.13 हे दोनच टॉपिक तुलनेनं आपल्याला नव्हेत, बाकी सगळे आपण कव्हर केलेलं असतं. काय म्हटलंय त्याला, महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक वारसा आहे, म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा, याच्यात सगळं मेन्शन केलेलं आहे. बघा, कानेरीच्या ज्या लेण्या आहेत, एलेफंटा म्हणजे मुंबई जवळचं जे बेट आहे तिथला, अजिंठा एलोरा, लोणारच्या ज्या लेण्या आहेत, किंवा भारताचे जे महाराष्ट्राचे जे काही लोकनृत्य असतील, लावणी, तमाशा, पोवाडा, भारुड इत्यादी विषयीचा आपण अभ्यास करणार आहोत. मग भक्ती चळवळ किंवा दलित चळवळ, सिव्हिल चळवळ आणि रुरल लिटरेचर जे ग्रामीण साहित्य आहे. मग जनरली आपल्याला इथं काय विचारलं जातं, एक तर एखाद्या साहित्यिकाचे पुस्तकं विचारले जातात, किंवा मग बघा 2022ला एक प्रश्न विचारला होता, तथागत गौतम बुद्ध यांची जी काही चित्रकला आहे त्यांच्या आयुष्याविषयीच्या त्या चित्रकला कुठल्या लेणीत पाहायला मिळतात, मग अजिंठाची लेणी असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. हे सगळं झालं आपण सिलेबस जे आपण कव्हर करणार आहोत. आपण पूर्ण 1.11 पासून 1.13 पर्यंत सगळा टॉपिक याच्यात कव्हर करणार आहोत. आता हे कव्हर करायचंय, हा झाला सिलेबस. प्रत्येकाकडे सिलेबसची प्रिंट असलीच पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरी जरुरीची गोष्ट म्हणजे काय, की सगळे पीवायक्यू म्हणजे आता मेन्सचे 2012 पासून ते 2022 पर्यंतचे सगळे पेपर तुमच्याकडे प्रिंट असले पाहिजेत, जेणेकरून ते तुम्हाला अभ्यास करताना जास्त सोपं जाणार आहे. आता ही सिलेबसची ओळख झाली, आता आपण हे कसं वर्कआउट करणार आहे ते आता आपण पाहूयात.
आपण काय करणार आहोत हे बघितलं, म्हणजे सिलेबस दिलाय, तो सिलेबसचं वाचन करणं म्हणजे आपण काय करणार आहोत हे झालं आपलं. आता आपण ते कसं करणार आहोत हे बघूयात. याच्यात काय आहे, आता आपलं ऍक्च्युअल टीचिंग कधीपासून सुरू होणार आहे? 26 जून पासून सुरू होणार आहे. मग आता हा फक्त 26 जून ते 2 जुलै पर्यंत तुम्हाला आपण दिलेला एक होमवर्क आहे. बघा, मंडेला 26 जूनला आपण काय करणार आहोत? समाधान महाजन सर यांचं जे पुस्तक आहे, जे 9वी आवृत्ती आहे, जी आता मे 2023ला परत रिप्रिंट झालेली आहे, ती आवृत्ती, हे पुस्तक समाधान महाजन सरांचं यांचं आधुनिक भारताचं जे पुस्तक आहे, ते पुस्तक समोर ठेवून आपण हे सगळं अभ्यासणार आहोत. आता हे पुस्तक का अभ्यासायचंय किंवा या पुस्तकाला प्रमाण का मानायचंय, बेस का मानायचंय, हे मी पुढच्या व्हिडिओत पुढच्या पार्टमध्ये सांगतो. पण आता आपण कसं करणार आहोत हे इथं बोलूयात. याच्यात काय आहे, आपण डेली तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. म्हणजे हे 15 पेजेस तुम्ही डेली रीड करणं अपेक्षित आहे. मग आता आपण छोटे छोटे व्हिडिओ करणार आहोत त्याचे. हे तुम्हाला व्हिडिओ डेली अपलोड होते. पहिला बघा, 15 पेजेस आहेत. पहिल्या दिवशी तुम्हाला 26 जूनला 15 पेजेस दिलेले आहेत. मग हे हे 15 पेजेस म्हणजे 17 नंबरच्या पेज पासून ऍक्च्युअल त्यांचं ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना हा पॉइंट सुरू होतोय. तिथून पुढचे 15 टॉपिक जे 15 पेजेस असणार आहेत, त्या 15 पेजेस मधला कंटेंट जो काय असणार आहे, तो आपण डेली अभ्यासणार आहोत. असं करत करत डेली 15, कधी 17, कधी 26, म्हणजे जिथं वेटेज कमी असेल किंवा तिथं फॅक्च्युअल डेटा कमी असेल, तिथं आपण जास्त पेजेस ठेवलेले आहेत. परत त्याच्या पुढच्या नंतर 16, 15 असे सगळे डे अलॉट केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहा, 3 जुलैला 3 ऑगस्टला आपलं सगळं हिस्ट्री संपून होणार आहे. ठीक आहे, 26 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीत डेली थोडा थोडा जो चंक आहे, तो आपण हिस्ट्रीचा अभ्यासणार आहोत. मग याच्यात आपण करणार का आहोत, जे काही सरांनी जे टॉपिक कव्हर केलेले आहेत, सरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच सगळे सिलेबस प्रिंट केलेला आहे. बघा, 14 तारखेला सर आपल्या प्लॅटफॉर्मवर आले होते आणि त्यांनी त्यांचं पुस्तक विषयी आपल्याला पुस्तकातून कसं अभ्यासावं याचं मार्गदर्शन केलं होतं. आणि मग त्याच मेथडनं आपण पुढे जाणार आहोत. असं करत आपण हे सगळा सिलेबस इथं संपवणार आहोत. पूर्ण मी जसं म्हटलं तुम्हाला, 1.1 पासून 1.13 पर्यंतचे सगळे टॉपिक बघा, इथं टॉपिक पण मेन्शन केलेला आहे. आणि हा सगळा होमवर्क तुम्हाला आपण डेली दिलेला जाणार आहे. याच्याद्वारे तुमचं पॉइंट दिलेला आहे, त्या पॉइंटचे पेजेस दिलेले आहेत. हे सगळं आपलं कव्हर होणार आहे. आता आपण फक्त समाधान महाजन सरांचं पुस्तक अभ्यासणार आहोत का? तर नाहीये. समाधान महाजन सरांचं पुस्तक हे पर्टिक्युलरली राज्यसेवा मेन्स साठी लिहिलं गेलेलं आहे, म्हणून ते आपण बेस मानतो आहोत. मग एक तर त्या पुस्तकात एवढं चांगलं पुस्तक आहे ते, त्या पुस्तकात त्यांनी संदर्भ ग्रंथ जरी बघितले ना, तरी सुद्धा आपल्याला कळतं की सरांनी किती कष्ट घेतलेले आहेत किंवा सगळा डेटा कसा कंपाईल केलेला आहे. अगदी बिपिन चंद्रांचं पुस्तक असेल, ग्रोवरचं पुस्तक असेल, किंवा आपले रामचंद्र गुहा असतील, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स साठी, ते सगळं कव्हर केलेलं आहे. जे समाज सुधारकाला किंवा महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपण जे जनरली 2 पुस्तकं वाचतो, ते एक आहे गाठाळ सरांचं एक पुस्तक आणि कठारे सरांचं पुस्तक. तर त्या पुस्तकातला सुद्धा सगळा आवश्यक डेटा सरांनी घेतलेला आहे. किंवा सुमन वैद्य आणि शांता कोटेकर यांचं एक पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास, हे सगळं अभ्यासलेलं आहे. शिवाय सरांनी यदी फडके सरांचे खंड सुद्धा अभ्यासलेले आहेत. आता दुसरं, आपल्याला जे डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात कधी कधी, ते असतात स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटी मधून. तर त्यांचा सुद्धा समावेश सरांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. म्हणजे जे स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत, त्या सगळ्यांचा सरांनी त्याच्यात समावेश केलेला आहे. तरी सुद्धा आयोग काय करतंय, कधी कधी थोडेसे वेगळे क्वेश्चन विचारतंय. मग त्या क्वेश्चन साठी आपण काय करणार आहोत, जिथं आवश्यकता पडेल तिथं ग्रोवर किंवा गाठाळ सरांचं पुस्तक किंवा कठारे सरांचं पुस्तक, किंवा मग 11वीची जी काही पोस्ट इंडिपेंडन्सची एनसीआरटी आहे, या सगळ्या पुस्तकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातले जे आवश्यक पॉइंट असतील ते मी तिथं वेळच्या वेळी ऍड करत राहणार आहे.
मग आणखीन एक इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स साठी एक एबीपी न्यूज जो हिंदी चॅनल आहे, त्यांनी एक प्रधानमंत्री सिरीज पार्ट 1 केला होता बघा. नंतर आता पार्ट 2 पण आलेला आहे, पण पार्ट 1 मध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जे पोस्ट इंडिपेंडन्सची हिस्ट्री मेन्शन केलेली आहे. मग त्यातलेही आवश्यक पॉईंट आपण सगळे ऍड करणार आहोत. आता हे झालं पुस्तकांचं. पण आपल्यासाठी सगळ्यात जास्त डेटा आपल्याला घेणार कुठं आहोत आपण? PYQ वरून. जे काही आयोगानं 2022 12 ते 22 राज्यसेवा मेन्सला किंवा राज्यसेवा प्रिलिम, कंबाईन मेन्स आणि इतर ज्या काही MPSC द्वारे होणाऱ्या परीक्षा असतील, या सगळ्या परीक्षांमधले आपला बेस हा राज्यसेवा मेन्सच असणार आहे. पण ऍडिशनल पॉइंट इतर एक्झाम मधून जे काही आलेले आहेत ते सुद्धा मी तिथं ऍड करणार आहे. अशा पद्धतीने आपण ही हिस्ट्रीची बॅच रन करणार आहोत. आता हे झालं, आपण काय करणार आहोत सिलेबसचं बघितलं, कसं करणार आहोत आपण या आपल्या स्पेसच्या इंटिग्रेटेड बॅचच्या प्लॅन मधून बघितलेलं आहे. शिवाय जे काही 12 ते 22 पर्यंतचे राज्यसेवा मेनचे आहेत ते सगळे क्वेश्चन मी लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. आता हा दुसरा पार्ट झाला. आता आपण समाधान महाजन सरांचं पुस्तक बेस मानलंय, ते का मानलंय त्याचं एक एक फक्त एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच असं मेन्शन केलंय की मी फेब्रुवारी 2022 पर्यंतचे सगळे जे काही आयोगाचे PYQ आहेत हिस्ट्रीचे, मॉडर्न हिस्ट्रीचे, त्यांचा सगळ्यांचा समावेश केलेला आहे. परंतु मी जेव्हा या पुस्तकाचा अभ्यास करायला घेतला तेव्हा मला असं लक्षात आलं की जो जानेवारी 2023 मध्ये राज्यसेवेचा जो मेन्सचा पेपर झाला त्याच्यातले जे काही 60 क्वेश्चन आहेत त्यातला फक्त एक क्वेश्चन प्राचीन भारताविषयीचा, प्राचीन इतिहासाविषयीचा विचारलेला आहे. एक सुरसरिता किंवा त्रिपथगामिनी हे कुठल्या नदीचं नाव आहे. अदरवाईज 59 क्वेश्चन आपल्याला आपल्या सोर्स मटेरियल मधले आहेत. आता याच्यातलं समाधान महाजन सरांच्या पुस्तकातलं जर बघितलं त्या 59 क्वेश्चन मधील जवळपास 48 क्वेश्चन, मग त्यातले 45 च्या आसपास क्वेश्चन डायरेक्ट आपल्याला सापडतायत. इवन मग मी त्याचे पेज नंबर पण काढलेले आहेत. एकदम पहिलाच क्वेश्चन घेतला, एक दोन क्वेश्चन म्हणून सांगतो मी तुम्हाला. पहिलाच क्वेश्चन आहे 2022चा. कुका चळवळीचे नेते रामसिंग यांचा मृत्यू इसवी 1885 मध्ये डॅश येथे झाला. मग त्यांनी आपल्याला 4 पर्याय दिलेत: नेपाळ, इंग्लंड, ब्रह्मदेश आणि अमेरिका. आता हा क्वेश्चन कधी विचारलाय? जानेवारी 2023 ला. सरांनी पुस्तकात काय मेन्शन केलंय की मी फेब्रुवारी 2022 पर्यंतचे सगळे PYQ इन्क्लूड केलेले आहेत. तरी सुद्धा म्हणजे जनरली होतं कसं, आपण जे काही स्पर्धा परीक्षेचे पुस्तक अभ्यासतो त्याच्यात होतं कसं की जे काही PYQ आहेत ते PYQ बुक मध्ये ऍड ऑन केलेले असतात, त्याची माहिती ऍड ऑन केलेली असते, त्याच्यामुळे ते पुस्तक अधिक चांगलं होत असतं. मग तरी सुद्धा जानेवारी 2023 ला जो क्वेश्चन विचारलाय तो सुद्धा आपल्याला सरांच्या पुस्तकातून सापडतो. पेज नंबर 116 जे आहे ते जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला त्याचं क्वेश्चन सापडून जाणार आहे. त्याच्यानंतर जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे, मधले पण क्वेश्चन आहेत सगळे. 6 नंबरचा उमाजी नाईक हा प्लेन क्वेश्चन आहे, सगळ्यांना माहित आहे. 7वा नंबर बघा, वृत्तपत्र. आता आपण सुरुवातीला म्हटलं ना, वृत्तपत्र आणि त्याचे संपादक यांच्या जोड्या विचारतात. मग ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानदर्शक, त्रैमासिक आणि इंदू प्रकाश हे विचारलेले आहेत. मग तोही आपल्याला तिथं सापडून जातो. मग पोस्ट इंडिपेंडन्सचे काही क्वेश्चन जर बघितले आपण तर पोस्ट इंडिपेंडन्सचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला याच्यातून सापडून जातात. मी जेव्हा सर्च केलं तेव्हा मला साधारण त्यातले 48 क्वेश्चन सापडले 59 पैकी. 60 नंबरचा क्वेश्चन म्हणजे मी म्हटलं तो गंगा नदी विषयीचा जो प्राचीन इतिहासाविषयीचा आहे तो. तर ही खूप चांगला रेशो आहे. आता होतं काय, आपण इतिहासाविषयी आपले थोडेसे आपण एक तर इंटरेस्टेड नसतो. जर इंटरेस्टेड असो तर आपण खूप काही वाचत बसतो. मग कुणी ग्रोवरच वाचत बसतं, महिनाभर ग्रोवरच वाचतात, कुणी बिपिन चंद्र वाचत बसतात. आपल्याला हे करायचं नाहीये. आता मी म्हटलं तसं जर आपल्याला 60 पैकी 40च मिनिमम साईडला 40 म्हणतोय मी, मिनिमम साईडला जरी 40 जरी क्वेश्चन आले तरी आपल्याला परवडणार आहे. आता आपली चूक होती कुठं, किंवा आपण अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी चुकतात कुठं, की ते काय करतात 40 क्वेश्चन ज्या सोर्स मटेरियल मधून आलेत ते न करता 20 क्वेश्चन कुठून आलेत हे बघण्याच्या नादीत त्यांचा सगळा जो अभ्यासाचा फोर्स आहे तो डायव्हर्ट होऊन जातो. ठीक आहे. म्हणून आता आपण या कोर्समध्ये काय करणार आहोत की आपण
आपले जे स्ट्रॉंग पॉइंट आहेत, जे काही सोर्स मटेरियल आहे, त्या सोर्स मटेरियलवर कमांड घेणार आहोत. म्हणजे जर उद्या याच्यातून 40 विचारले तर 40चे 40 आपले बरोबर आले पाहिजेत. हा आपला या ऍक्टिव्हिटीचा प्रयत्न असणार आहे. मग आता 20 क्वेश्चन वेगळे आहेत, ते कसे टॅकल करायचे? का ते सोडून द्यायचे? तर बिलकुल सोडून द्यायचे नाही. मग ते 20 क्वेश्चन काय किंवा त्याचं जे काही प्रमाण असेल, प्रत्येक परीक्षेनुसार ते प्रमाण बदलत राहतं. मग ते प्रमाण आपण PYQच्या अनालिसिस थ्रू कसं टॅकल करायचं हे आपण याच कोर्समध्ये शिकणार आहोत. त्यामुळे त्याची अडचण राहणार नाही. मग आता याच्यातलं सांगायचं ठरलं तर आपण काय करणार आहोत, समाधान महाजन सरांचं पुस्तकच प्रमाण मानणार आहोत. त्या पुस्तकात जे काही सिक्वेन्सनं केलेलं आहे तेच आपण करणार आहोत. त्याच्यात इतर पुस्तकातला जो आवश्यक असेल तोच डेटा ऍड केलेला आहे. आणि आपला या कोर्सचा पूर्ण हेतू हा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील हेच असणार आहे. अशा पद्धतीने या कोर्समध्ये या सगळ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. मी म्हटलं तसं की आपण याच्यातले सगळे PYQ पाहणार आहोत, अगदी 12 पासून ते 2022 पर्यंत. राज्यसेवा मेन्स पुरते फोकस राहू, बाकीचे जे काही प्रिलिमचे किंवा इतर परीक्षेचे असतील ते मी लेक्चर मध्येच मग ते सांगत चलल. तुम्हाला बाकी काही करावं लागणार नाही. ठीक आहे. मग आता आपण मला जे काही ओरिएंटेशन मध्ये जे काही सांगायचं होतं ते इथून सांगून झालेलं आहे. आता आपण 26 जून पासून नियमितपणे भेटणार आहोत. चालेल. थँक्यू.